मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही, वास्तुशास्त्रातील हे उपाय करून पहा. तुमचे मुलगा खूप हुशार आहे पण मार्क पडत नाहीत, तर हा उपाय नक्कीच तुमच्या कामी येईल. बाळ खूप अभ्यास करते तरी निकाल येत नाही, कारण तुमच्या पुस्तकात नाही, कारण घरात असू शकते. तुम्हाला वाटेल, आश्चर्य वाटेल, पण वास्तुशास्त्र नुसते पगारी शास्त्र नाही, तर ते घरातील ऊर्जा आणि दृष्टीचा समतोल समजून घेण्याचं शास्त्र आहे, जे आपल्या रोज आयुष्यावर थेट परिणाम करते आणि मुलांच्या शिकण्यावर विशेष प्रभाव पडू शकतो. कधी कधी लहान बदल करून आपण मोठा फरक करू शकतो आणि आज मी तुम्हाला त्याचे सोपे प्रत्यक्ष उपाय सांगणार आहे आणि हे एकदम घरात लागू करता येणार आहेत. ही येणारी साधीसुधी पद्धत आहे, त्यामुळे हे लक्ष द्या आणि शेवटी आपले अनुभव कमेंटमध्ये लिहा. सर्वात पहिले आपण समजून घेऊया की वास्तू म्हणजे काय. वास्तुशास्त्र म्हणजे घरातील ऊर्जा कशी वाहते याचा अभ्यास, म्हणजे घरामध्ये कोणती दिशा कुठल्या प्रकारची ऊर्जा घेऊन येते याचा विचार. उत्तर दिशा ज्ञान आणि अध्ययनाशी जुळते आणि पूर्व दिशा नवीन सुरुवात आणि पवित्र ऊर्जा देते. म्हणूनच अध्ययनाच्या खोलीची जागा आणि त्या खोलीतील फर्निचरची दिशा खूप महत्त्वाची असते. आपल्या अनुभवातून आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सर्वात सामान्य दोष आणि त्यांची लक्षणे आज आपण एक एक करून पाहणार आहोत आणि त्यासाठी सोपे घरगुती तोडगे देणार आहे, जे तुम्ही लगेच करून बघू शकता. पहिला दोष म्हणजे अभ्यास चुकीच्या दिशेकडे असणे. जर मुलांची मेष दक्षिण किंवा दक्षिण पश्चिमेकडे असेल तर लक्ष विचलित होते, स्मरणशक्तीत घट आणि अभ्यासक्रम समजण्यास अडचणी दिसते. जर मेष उत्तर किंवा पूर्वेकडे वळवून देता येत नसेल तर किमान मुलांची सुरुवातीपासून उत्तर किंवा पूर्वेकडे पाहून बसण्याचा प्रयत्न करायला हवा आणि मेषच्या वर आवडती ऑब्जेक्ट किंवा मोठे प्लांट न ठेवता फक्त आवश्यक पुस्तके ठेवा आणि पाणी ठेवावे. दुसरा दोष म्हणजे घरात उत्तर पश्चिम दुर्बल असणे. हा कोण, या कोणात हलकीच ऊर्जा असते, परंतु जो कोणी हा कोण किंवा भारदस्त वस्तूंनी अडकलाय तर तुमच्या मुलांची निर्णय क्षमता कमी पडू शकते आणि घरातील आवाज किंवा गोंगाटामुळे लक्ष कमी होऊ शकते. यासाठी या कोणात हलक्या रंगाचे पडदे, लहान फर्निचर, एक लहान प्लॅन ठेवा किंवा काही वेळेस बंद प्रकाश ठेवा उपयोगी ठरते. तिसरा दोष म्हणजे कक्षात किंवा अभ्यासात खोलीत भारी किंवा जड वस्तू असणे. जर मुलांचे कक्ष खूप भारी फर्निचरनं भरलेले असेल किंवा टवटवीत कपड्यांचा ढिगार असेल तर मन अस्वस्थ होते आणि दिवसभर लक्ष विचलित होते. त्यामुळे बेडरूममध्ये हलके रंग वापरावे, अनावश्यक वस्तू काढाव्यात, कपाट व्यवस्थित ठेवावे आणि अभ्यासाच्या खोलीपासून मोठ्या किंवा जड वस्तू दूर ठेवाव्या. चौथा दोष म्हणजे मुख्य दरवाजा आणि अभ्यास खोलीचा समन्वय न राखला गेलेला असेल. जर घराचा मुख्य दरवाजा आणि मुलांच्या अभ्यासा खोलीचा दरवाजा समोरासमोर असतील किंवा दरवाजाजवळ उथळ वस्तू असतील तर घरातील सकारात्मक ऊर्जा भंगित होऊ शकते आणि मुलांचा ध्यानात खंड येऊ शकतो. यासाठी दरवाजासमोरील अमृत काढून द्या, प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा आणि शक्य असल्यास दरवाजाजवळ फुलझाडे किंवा शुभ चिन्ह ठेवावे. पाचवा दोष म्हणजे घरात पाण्याचा स्त्रोतांचा चुकीचं स्थान. पाणी आणि पाण्याच्या वस्तूंचा संबंध भावनिक स्थितीशी जोडला आहे. जर घरात नळ, टाकी किंवा जळणारे पाण्याजवळ उत्तर पूर्व भागात थेट ठेवलं असेल पाणी, तर घरातून मातृशक्ती आणि अध्ययनाशी संबंधित ऊर्जा प्रभावित होऊ शकते. त्यामुळे पाण्याचे स्तोत्र उत्तर पूर्व ठेवू नका आणि जर तिथे असतील तर व्यवस्थित झाकण ठेवा किंवा त्यावर स्वच्छता ठेवा आणि पाण्याच्या जवळ कधीही गंदे कपडे ठेवू नका. आता मी तुम्हाला 2 खऱ्या गोष्टींच्या कहाण्या सांगते, ज्या तुम्हाला पूर्णपणे समजतील की हे बदल किती परिणामकारक असू शकतात. पहिली गोष्ट लातूरच्या एका कुटुंबाची होती. त्या कुटुंबाचा मुलगा 7व्या वर्गात होता. तो खूप अभ्यास करायचा पण निकाल सतत कमी येत होता. पालक अत्यंत चिंतेत होते. त्यांनी घरात विविध गोष्टी बदलल्या पण फरक समोर आला नाही. नंतर त्यांनी वास्तूच्या सल्ल्यानुसार मुलांच्या टेबलची दिशा बदलली. ती टेबल आधी प्रवेशद्वाराच्या समोर होता आणि खोली खूप गोंधळलेली होती. आम्ही टेबल उत्तर दिशेकडे वळवले, फक्त आवश्यक गोष्टी त्यावरती ठेवायला शिकल्या. खोली हलक्यात रंगात रंगवली आणि एका कोपऱ्यात तुळशीची तुळशीचे छोटे झाड रोज पाणी बदलायला सुरुवात केली. 2 महिन्याच्या त्या मुलाच्या लक्षात भरघोस वाढ झाली. अभ्यासात पुढच्या परीक्षेत त्याच्या गुणांमध्ये स्पष्ट सुधारणा दिसली आणि त्या कुटुंबाने सांगितले की त्यांचा आत्मविश्वासही वाढला. दुसरी गोष्ट शहरी अपार्टमेंटच्या कुटुंबातली होती. तिथे जागा कमी असल्यामुळे मुलांच्या अभ्यासाची जागा दिवसभर आवाजाने आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणामुळे खंडित होत होती. आम्ही त्यांना मोबाईल आणि टीव्ही अभ्यासाच्या दोन्ही वेळी दुसऱ्या खोली ठेवण्याची सवय लावण्यास सांगितले. तसेच अभ्यासाच्या खोलीमध्ये नैसर्गिक प्रकाश नाही तर मध्यम श्लोक देऊया. त्यामुळे चौथी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खास करून मोबाईल, गेमिंग डिव्हायसेस अभ्यासाच्या क्षेत्राच्या बाहेर ठेवा, कारण ते लक्षाची मोठी हरवण करतात
आणि 5वी रात्र म्हणजे मोबाईल बंद ठेवा. अभ्यासाच्या वेळात ठराविक वेळ द्या मोबाईल. जागरूक अभ्यासाची पद्धत तयार होते. आता घरात पटकन तपासून घेण्यासाठी एक सोपी चेकलिस्ट वापरू शकता आणि मी ती तुम्हाला आता सोप्या शब्दात सांगते. खालील गोष्टी तपासा. मुलांचे डेस्क कोणत्या दिशेकडे आहे, उत्तर किंवा पूर्व? उत्तर डेस्कवर कोणती गोष्ट आहे असल्यास खोलीत नैसर्गिक प्रकाश येतो का? जर नाही तर कृत्रिम प्रकाश व्यवस्थित ठेवा. इलेक्ट्रॉनिक उपकरणे अभ्यासाच्या बाहेर ठेवा. रात्री मोबाईल बंद करा. बेडरूममध्ये भारी वस्तू कमी ठेवा आणि घरातील जलस्रोतांची स्थिती तपासा. विशिष्ट उत्तर पूर्व भागात काढा. जर तुम्हाला वेळ नसेल तर या गोष्टींपैकी पहिले 3 करा आणि परिणामात फरक तुम्हाला लगेच दिसायला लागेल. आता काही सामान्य दुरुस्त करूया. काही लोक म्हणतात वास्तूचा घरात बसवण्याचा काही पूजापाठ फक्त प्रकार असतो का? वास्तू हा शास्त्र आहे. त्यात स्थान, दिशा आणि वातावरण यांचा अभ्यास केला जातो आणि ते मानसशास्त्र घरगुती संकटाशी जोडले आहे. दुसरे लोक विचार करतात की वास्तू बदलल्यावर लगेच यश येते, पण नाही. परिणाम हळूहळू येतात. सातत्याने छोट्या बदलांची सवय अत्यंत महत्त्वाची असते. ती ताबडतोब करता येते. सोपे उपाय एकदा पुन्हा लहान स्वरूपात सांगते. आपल्या मुलांच्या डेस्कची दिशा बदलून बघा. 2 डेस्कवर फक्त अभ्यासाच्या वस्तू ठेवा आणि क्लस्टर काढा. 3 जागेत नैसर्गिक प्रकाशाने, 4 मोबाईल आणि गेमिंग अभ्यासाच्या वेळी दुसऱ्या जागी ठेवा. रात्री बंद ठेवा आणि 5व्या घरात पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता आणि योग्य स्थान पक्के करा. तुम्ही हे सगळे करून बघाल तर मला खात्री आहे की तुमच्या मुलांच्या अभ्यासात सुधारणा होईल. पण लक्षात ठेवा की वास्तू म्हणजे एका दिवशी होणारे चमत्कार नाही, ते एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे धीर धरायला हवा. सतत बदल करत राहा. लहान बदल करा आणि मोठा परिणाम पहा. तुमच्या मुलांच्या भविष्याला आता थोडी काळजी आणि योग्य दिशा द्या आणि मी तुमच्यासोबत आहे. चला आज एक छोटी गोष्ट बदलून बघू आणि पाहू त्यांचा परिणाम. अनेक पालक घरातील दिशा बदलतात पण मुलांच्या दैनंदिन सवयीकडे दुर्लक्ष करतात. वास्तुशास्त्र हे फक्त घराची रचना किंवा दिशा यापुरती मर्यादित नाही, तर घरातील स्वच्छता, शांत वातावरण, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक बोलणे याचाही मुलांच्या अभ्यासावर, मुलांवर मोठा परिणाम होतो. मुलगा असो किंवा मुलगी, अभ्यास करत असताना वारंवार ओरडणे, टीका करणे किंवा इतर मुलांशी त्यांची तुलना करणे हे टाळा. आता अशा वातावरणामुळे आत्मविश्वास मुलांचा कमी होतो आणि अभ्यासात मन लागत नाही. त्याऐवजी रोज 2 मिनिटे मुलांशी प्रेमाने बोला, वागा. त्यांच्या छोट्या यशाचे कौतुक करा आणि चुका झाल्या तरी त्यांना समजून सांगा. सकारात्मक वातावरण हे कोणत्याही वास्तू उपाय इतके महत्त्वाचे असते. तसेच अभ्यासाची एक वेळ निश्चित ठरवा. दररोज एकाच वेळी अभ्यास केल्याने मेंदूची सवय तयार होते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. अभ्यास सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटे शांत बसणे, दीर्घ श्वास घेणे किंवा आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना करणे यामुळे मन स्थिर होऊ शकते. त्यानंतर मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवून एकाग्रतेने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा मेहनतीचा पर्याय नाही. वास्तुशास्त्र हे अभ्यासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास मदत करू शकते, पण चांगले यश मिळवण्यासाठी नियमित अभ्यास, योग्य मार्गदर्शन, पुरेशी झोप आणि संतुलित आहार ही तितक्याच आवश्यक आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा समतोल राखा आणि सातत्य ठेवा. छोट्या छोट्या चांगल्या सवयी भविष्यात मोठा बदल घडवू शकतात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.